याआधी पण तुम्ही मला माझा कार्यक्रम सादर करण्याची संधी दिली होती आणि आता पुन्हा बोलवलं त्याबद्दल मी अतिशय आभारी आहे. आम्हा कलाकारांना कार्यक्रम सादर करायचा म्हणजे अतिशय आनंद उत्साह असतो. तो दिवस माझा अतिशय मजेत जातो आणि माझा मुलगा मला गमतीने चिडवत असतो की ज्या दिवशी तुझा कार्यक्रम असतो त्या दिवशी तू माझ्यावर कमी चिडचिड करते, म्हणून मी रोज देवाला प्रार्थना करतो की जे रोज कार्यक्रम होऊ दे. आणि कोविडच्या काळामध्ये 2 वर्ष कार्यक्रम झाले नाहीत, काही ऑनलाईन झाले 5-6, पण त्याला ती मजा येत नाही जी लाईव्ह प्रेक्षकांसमोर आपण करतो, दाद मिळते, त्याने जी मजा उत्साह येतो, एनर्जी मिळते, ती काही वेगळीच. तर आज मी तुमच्यासमोर कथाकथनाचा कार्यक्रम सादर करायला आली आहे. मंगला गोडबोले ह्या माझ्या अतिशय आवडत्या लेखिका आहेत. कौटुंबिक कथा मला सांगायला जास्त आवडतात, कारण असं वाटतं की ही पात्र आपल्या अवतीभोवतीच आहेत, आपल्या भोवती हे सगळं घडतंच आहे आणि त्यातनं नर्म विनोद असा काहीतरी मंगलाताई शोधतात. खूप गडगडाटी हास्य जरी नसलं तरी एक स्मित रेषा आपल्या चेहऱ्यावर आली तरी छान वाटतं. तर म्हणून मी मंगला गोडबोलेंच्या कथा जास्त सांगते. तर आजची पहिली कथा मी जी सांगते त्याचं नाव आहे आडवळण. आडवळण नव्या पिढीची ही कथा आहे. म्हणजे माझा मुलगा सुद्धा आता 21 वर्षाचा आहे. मला मुलगी नाही, पण जर मुलगी असती तर या कथेतल्या मुलीसारखीच असती अशी मला खात्री आहे. तर कथेचं नाव आहे आडवळण. अंजना तिच्या बहिणीला बाबीला घेऊन उद्यमनगरला आली होती, आपल्या लेकीचा म्हणजे पियूचा नवा संसार दाखवायला. पण उद्यमनगरच्या बस स्टँडवर उतरून तास होऊन गेला तरी पियूचा पत्ता नव्हता. तू नक्की तारीख कळवली आहे ना तिला? काही गोंधळ नाही घातलायस ना तारखेत? हा प्रश्न बाबी मावशींनी 10व्यांदा विचारला होता तासाभरात. पण लवकरच रस्त्याच्या पलीकडून काळ्याभोर केसांचं एक टोपलं त्यांच्या दिशेनं येताना दिसलं आणि दोघींचा जीव सुखावला. पियूला पाहिल्याबरोबर बाबी मावशी म्हणाली, अगं केस कसे झाले आहेत तुझे? पोहायला गेली होती की काय? नाही ग मावशी, झोपून उठली आणि धावत सुटली. काय 11:30 वाजता झोपून उठली तू? हो ना, तुम्ही येणार म्हणून लवकर उठावं लागलं. तरी मी मम्माला बजावत होते जरा उशिराची गाडी घे म्हणून. बरं ते जाऊ द्या, आपण वाटेत घरी जाताना परागच्या कॅन्टीन मध्ये जाऊ. त्याच्या फॅक्टरीच्या कॅन्टीन मध्ये काय सॉलिड आयटम्स मिळतात एक एक. मी नेहमी जाते भूक लागली की. एकटीच जाते? हो, त्यात काय झालं, भूक लागली की जायचं. मग तिघी जणी टॅक्सीत बसल्या आणि अंजनातली आई जागी झाली आणि ती पियूला एक एक प्रश्न विचारू लागली. पियू, मोलकरीण मिळाली का गं? विश्वासू आहे ना? पण तरी तू तुझे दागिने लॉकरमध्येच ठेवत जा बरं. उगीच विषाची परीक्षा कशाला? आणि केस किती वाढवून ठेवलेस ग, कापले का नाहीस? बरं ते जाऊ दे, तू कुकर लावून कणिक भिजवून आली आहेस ना? उगीच आम्ही येणार म्हणून जावई बापूंचे हाल नको व्हायला जेवणाचे. त्या ढोण्याचे काय हाल होत आहेत. एक दिवस उपास घडला तर ढेरी कमी होईल त्याची. बाबी मावशी मग म्हणाली, का ग काय काय आवडतं जावई बापूंना जेवणात? अगं तो बकासूर काय, मी जे वाढीन ते खातो. मागच्या आठवड्यात मॅगीचा ट्रिपल डिस्काउंट पॅक आणला होता आम्ही. 2 दिवसात फस्त केला. काय जेवणात मॅगी चालते त्यांना? अगं मावशी, मी जे वाढीन ते तो खातो. कधी आम्ही कॅन्टीनचा डबा आणतो, कधी मी ब्रेड आणि आमटी करते. मी जर भाजी शिजवली तर म्हणायचं व्हेज कुर्मा खाल्ला, जर कच्चीच वाढली तर म्हणायचं सॅलड खाल्लं. आता तू बघच आमच्या संसाराचा पॅटर्न. पियूचं आजवरचं एकंदर वागणं बघता ती स्वयंपाक करेल, नवऱ्याची काळजी घेईल, घर स्वच्छ ठेवेल, या गोष्टी कल्पनेपलीकडच्या होत्या. गप्पा गोष्टी करता करता पियूचं घर कधी आलं तिघींच्या लक्षातही नाही आलं. तिघी घरी पोचल्या. विस्कटलेला सोफा, पसरलेला ओटा, कपड्यांचे बोळे इकडे तिकडे पडलेले,
चपला जोडे शेल्फ सोडून इकडे तिकडे पडलेले, डायनिंग टेबलवर दात घासायच्या ब्रश पासून बुटाला पॉलिश करण्याच्या ब्रश पर्यंत सगळा पसारा पडलेला, अशा सगळ्या गोष्टींकडे बाबी मावशीनी आणि अंजनाने दुर्लक्ष केलं. अंजना तिला म्हणाली, आम्ही दोघी फ्रेश होतो तोपर्यंत तू कणिक भिजव आणि कुकर लाव. पुरणाच्या पोळ्या करायच्या का पटकन? पियू म्हणाली. अगो बाई, आम्ही येणार म्हणून तू पुरण शिजवून ठेवलंयस? गुणाचं ग माझं बाळ ते. नाही ग, आत्ता करू न, दोघी दोघी तर आहात, करा पटकन. आत्ता पुरण शिजवायचं, मग ते गार कधी होणार, त्याच्या पोळ्या कधी होणार, काही नको. नको तर नको, ॲज यू विश, असं म्हणून पियू सोफ्यात पहुडली आणि महाराणींच्या गप्पा सुरू झाल्या. काय ग बाबी मावशी, काय म्हणतो तुझा नातू? काही विचारू नकोस ग, अगदी माझ्यावर गेलाय. एवढा देखणा आणि गोरा पान आहे म्हणून सांगू? स्वानंदाला लाड करतो की नाही त्याचे? काही विचारू नकोस. पाप्या काय, मिठ्या काय, तेलपाण्याचं शूटिंग काय, गळ्यात सदैव तो कॅमेरा, ज्याचे त्याचे फोटो. आणि वहिनी काय म्हणते? सुनेवर तोंडसूक घ्यायला बाबी मावशी नेहमीच उत्सुक असायची. सुनेचा वेंधळेपणा, अव्यवस्थितपणा, बेशिस्तपणा या पणांवर बोलण्यात अर्धा तास निघून गेला. पण पियूची स्वयंपाकघराकडे जाण्याची काहीच हालचाल दिसेना. म्हणून अंजना तिला पुन्हा म्हणाली, अगं पियू, तू स्वयंपाकाचं काय ठरवलंयस? उकडीचे मोदक करायचे का पटकन? का चिरोटे, रसमलाई असं काही करायचं? हे करायचं का ते करायचं असा विचार करता करता जेवणाचा मेनू ब्रेड आणि बटाट्याचा रस्सा या जंगी बेतावर येऊन ठेपला. अंजना आपल्या लेकीला चांगलं ओळखून होती. असाच वेळ जात राहिला असता तर पियू म्हणाली असती, आता खूप टाइम वेस्ट झालाय. तुम्ही 2-2 कच्चे बटाटे आणि 1-1 वाटी कणिक खाऊन मोकळ्या व्हा. पियूला बहुधा लोळण्याचा कंटाळा आला होता म्हणून ती उठली आणि स्वयंपाकघराकडे गेली आणि तिने बटाटे चिरायला घेतले. बाबी मावशींनी तिचं स्वयंपाकघर आवरायला घेतलं आणि अंजनाने तिचं कपाट आवरायला घेतलं. पियूला आणि तिच्या घराला माणसात आणण्यासाठी जे काय करता येईल ते करायला दोघी तत्पर होत्या. तेवढ्यात पराग ऑफिसमधून आला. दोन्ही सासवा अटेन्शन पोजमध्ये उभ्या राहिल्या. एकीने त्याच्या हातातली बॅग हिसकली आणि दुसरीने त्याच्या हातात पाण्याचा ग्लास कोंबला. अजिबात तहान लागलेली नसताना तो गटागटा पाणी प्यायला आणि नमस्कारासाठी वाकला. तिकडे पियू टेबलापाशी गर्क होती. बटाट्याचा पाणीदार रस्सा थोडा ताटात, थोडा वाटीत, थोडा टेबल क्लॉथवर अशा तडाकेबंद पद्धतीने वाढून झाल्यावर तिने पुकारा केला, चला लंच रेडी. पराग, मी इतकं सगळं केलंय, तू कमीत कमी ताट पाणी तरी घे. जेवताना ती परागला सारख्या इन्स्ट्रक्शन्स देत होती आणि तो होशी हो करत होता. आता जेवण झाल्यावर सगळं आवरून मग ऑफिसला जा असंही याला म्हणते की काय अशी भीती अंजनाला वाटली. पण पियू तसं काही बोलली नाही. पराग ऑफिसला निघून गेला आणि पियू पुन्हा सोफ्यात पहुडली. अगं, मागचं आवरायचं राहिलंय ना पियू, अंजना म्हणाली. आवरू ग सावकाश, बाई येईल ना संध्याकाळी, ती करेल. आणि कुणी नाहीच केलं ना तर माझा पराग करेल. तो इतका स्वीट आहे ना, मी जे सांगीन ते तो करतो. अगं ते करू दे, पण आपण सांगू नये. एवढा पुरुषासारखा पुरुष आणि त्याला काय सांगायचं, भांडी घास ओटा धू का? मी नाही करत. अगं तुझी गोष्ट वेगळी, तू बायको, तो नवरा आहे तुझा. मग काय झालं, त्याला काय शिंग फुटली आहे? आम्ही दोघंही डबल ग्रॅज्युएट आहोत असं म्हणून पियू सोफ्यात गोरू लागली. बाकी काही का असे ना, पण घरी आलेल्या आईचा आणि मावशीचा वेळ मजेत जावा म्हणून पराग आणि पियू तत्पर होते. 2 दिवस मजेत गेले आणि मग आला वीकेंड. उद्यमनगर जवळच एक मोठं धरण बांधलं होतं, ते बघायला जायचा प्रोग्राम ठरला.
पहाटे अंजना आणि बाबी मावशी उठल्या. त्यांनी सगळी तयारी केली, स्वयंपाक पाणी केलं, डबे भरले. मग महाराणी पियूबाई उठल्या, त्यांची तयारी झाली आणि सगळेजण धरण बघायला निघाले. 12-12:30पर्यंत धरण बघून झालं. मग जवळच एक मोठा बगीचा होता, तिथे डबे खाणं झालं. मग बाबी मावशी म्हणाली, ए चला गाण्याच्या भेंड्या खेळायच्या का? हो हो, तू आणि मामा एका टीम मध्ये व्हा, या औरंगजेबाला मी घेते माझ्या टीम मध्ये, पियू म्हणाली. औरंगजेब काय म्हणतेस ग? त्यांना आमच्या समोर अंजनाने तिला दटावलं. अगं मम्मा, कुकरची शिट्टी आणि ट्रकचा हॉर्न कसा असतो तसा आहे याचा आवाज. आणि याची आई काय म्हणते, माझ्या परागचा आवाज खूप गोड आहे. माझ्या आईच्या कानांनी ऐकून बघ, म्हणजे तुला माझा आवाज गोड वाटेल, पराग खेळीमेळीने म्हणाला. मग पियूला एक वेगळाच उत्साह संचारला. सासू सासरे, नणंद जाऊ, दीर सगळ्यांच्या नकला करण्याचा तिला ऊत आला. खरं म्हणजे शत्रू पक्षाची टिंगल टवाळी म्हणजे दोन्ही सासवांना मेजवानी होती. पण परागरावांच्या घरी पहिल्यांदा यायचं, त्यांचाच पाहुणचार झोडायचा आणि त्यांच्याच लोकांना नावं ठेवायची, हे काही दोन्ही सासवांच्या गणितात बसणारं नव्हतं. पियूला कुठलंच गणित नव्हतं. संध्याकाळ झाली आणि सगळे घरी जायला लागले. वाटेत कसा कुणास ठाऊक पियूचा पाय घसरला आणि ती पडली. खरं म्हणजे तिचा पाय काही काळा निळा झाला नव्हता, सुजला नव्हता, काही रक्त आलं नव्हतं, पण तरी तिने अख्खं घर डोक्यावर घेतलं. घरी गेल्याबरोबर अंजनाने गाडीतला पसारा आवरायला घेतला आणि बाबी मावशींनी स्वयंपाकाला सुरुवात केली. रात्रीच्या जेवणासाठी पियू बाहेर हॉलमध्ये येऊ शकत नव्हती, म्हणून तिच्याच खोलीत सगळ्यांनी जेवणाचा घाट घातला. पियू सारखी परागला वेठीला धरत होती. आधी बर्फ चोळ, मग आयोडेक्स लाव, मग गरम पाण्याने शेक. तिची सेवा करून पराग अगदी कंटाळला होता. त्याने मोठ्या आवाजात टीव्ही लावला. जेवण झाल्यावर पियूनी पुन्हा परागच्या नावाने पुकारा केला. त्यांनी साफ दुर्लक्ष केलं. तिने उशी घेतली आणि त्याला फेकून मारली आणि म्हणाली, माझ्याकडे दुर्लक्ष करतोस, हाऊ डेअर. ते वाक्य ऐकलं आणि बाबी मावशीनी अंजनाचा हात धरून ओढतच तिला हॉल बाहेर नेलं आणि म्हणाली, अंजना, मला नाही बघवत आहेत हो इथले एक एक प्रकार. अगं नवीन नव्हाळे, सगळं गोडी गुलाबीने चाललंय, पण जावई माणूस बिथरलं तर काय करायचं? काय करायचं ग बाबी, मला काही समजत नाही. ही कार्टी म्हणजे ना डोक्यात दम आणला हिने. आपण 4 दिवस तिला घरी घेऊन जाऊ आणि समजावून सांगू, अगं लग्नानंतर फक्त वर्षभर नवऱ्याच्या पुढे नाचल्यासारखं केलं की जन्मभर नवरा आपल्या तालावर नाचतो, हे समजावून सांगू तिला. मी सांगते परागरावांना, परवाचीच तिकीट काढा म्हणून. मग दुसऱ्या दिवशी चहाला बाबी मावशी म्हणाली, परागराव, अशा पायाने कसं होणार हो आमच्या लेकीचं इथे? का? आता ती अगदी बरी आहे, शी इज परफेक्टली ऑल राईट. अहो, आमच्या बायकांचं तुम्हाला नाही समजायचं. उसनं अवसान आणायचं आणि संसाराचा गाडा रेटायचा. आम्हाला आमची गाऱ्हाणी सांगायला नाही आवडत हो. घेऊन जातो 4 दिवस लेकीला आणि बरी झाली की पाठवतो. ओके असं म्हणून परागनी होकार दिला. मग बाबी मावशींनी अंजनासाठी संसार शिक्षणाचा क्रॅश कोर्स बेतायला सुरुवात केली. जी गोष्ट अंजनाला 24 वर्षात जमली नव्हती, ती बाबी मावशीला 4 दिवसात करून दाखवायची होती. पण म्हणून काय झालं, आजकाल 10वी-12वीचे कोर्स सुद्धा एका महिन्यात संपवतातच की. त्यामुळे आपण हा क्रॅश कोर्स सक्सेसफुली कंप्लीट करू याची बाबी मावशीला खात्री होती. पण पहिले सुरुवात कुठून करायची? कपड्यांच्या घड्या घालायला शिकवायचं, केर काढायला शिकवायचं, स्वयंपाक करायला शिकवायचं, काय आधी शिकवायचं हेच तिला ठरवता येईना. त्या दिवशी काही किरकोळ खरेदी करायला बाबी मावशी आणि अंजना बाजारात गेली. बाजारातून घरी परत आल्याबरोबर पियू रडवेली होऊन त्यांना म्हणाली, मम्मा, परागची आई येते मला भेटायला. मला बरं नाही, मी पडली म्हणून परागच्या आईला खूप काळजी वाटते. येऊ नको असं सांगून टाकू का परागच्या आईला? नको नको, असं कसं सांगणार? सासूबाई आहेत त्या तुझ्या, आणि तू त्यांना परागची आई काय म्हणतेस ग?
अंजना आपल्या लेकीला चांगली ओळखून होती. जी मुलगी आपल्या नवऱ्याला अरे ढोण्या इकडे लक्ष दे असं म्हणू शकते, ती आपल्या सासूला अगं ढमाले जरा इकडे बघ असं म्हणायला सुद्धा कमी करणार नाही. ठरलेला बेत रद्द झाला म्हणून दोघी सासवा कमालीच्या नाराज झाल्या. दुसरा दिवस उजाडला. परागने टॅक्सी आणली. दोघींचं सामान टॅक्सीत ठेवलं आणि तुम्ही थांबा मी बाईकची किल्ली घेऊन येतो असं म्हणून घरात गेला. 10 मिनिटं झाली तरी पराग आणि पियूचा पत्ता नव्हता. आपण जातोय म्हणून पियू रडत असेल आणि पराग तिची समजूत घालत असेल असं अंजनाला वाटलं. पुन्हा 10 मिनिटं गेली तरी दोघांचा पत्ता नाही. मग ती बाबी मावशीला म्हणाली, बाबी तू थांब इथे, मी बघून येते आत काय चाललंय. अंजना घरात आली. पियूच्या खोलीपाशी घुटमळली. पियूच्या खोलीतनं तिला जोरात हसण्याचा आवाज येत होता. पराग हसून हसून म्हणत होता, अगं काय सांगतेस, काय काय उल्लू बनवलं तू तुझ्या मावशीला आणि आईला. माझी आई येणारच नाहीये. काय भगवलं ग तू त्यांना. व्हॉट आयडिया. मग मला घेऊन जायला निघाल्या होत्या. मला करमेल का तिकडे तुझ्याशिवाय. आणि तू पण कसा स्टुपिड रे. त्यांनी घेऊन जातो म्हटलं आणि तू हो म्हणाला. आता तुला सोडून मी कुठे कुठे कधीच जाणार नाहीये. तिचं ते वाक्य, तिचा तो आविर्भाव सगळंच अंजनाला खूप गोजीरवाणं वाटलं. कबूल आहे, लेकीला स्वयंपाक पाणी येत नसेल, कामाची सवय नसेल, संस्कार नसतील, हे नसेल आणि ते नसेल, पण मुदलात खोट नव्हती. नवं घर, नवा नवरा, नवलाईचा संसार सोडायला क्षणभरही तयार नव्हती कार्टी. पियूला तिच्या प्रायोरिटीज पक्क्या समजल्या होत्या. आडवळणाने का होईना पण पियूची गाडी संसाराच्या हमरस्त्याकडेच निघाली आहे हे बघून अंजना सुखावली. आता जरा थोडा आधीच्या काळात जाऊ. वसंत मिरासदारांनी लिहिलेली ही कथा आहे, कंबर धरली. आपल्या सगळ्यांनाच हा अनुभव येतो की व्यक्ती तितक्या प्रवृत्ती म्हणतात तसे व्यक्ती तितक्या सल्ले देणारे पण असतात. म्हणजे कुणाला आजारपण झालं तर आजार परवडला पण आता सल्ले नकोत अशी वेळ येते. तर त्याच्यावर लिहिलेली ही कथा आहे, कंबर धरली. आप्पासाहेबांच्या ऑफिसची शनिवारी सहल गेली होती. सहलीहून यायला रात्रीचे 12 वाजले. त्यामुळे नीट झोप झाली नाही. म्हणून मग दुसऱ्या दिवशी रविवारी जेवण झाल्यानंतर त्यांनी चांगली 4 तास झोप काढली. संध्याकाळी त्यांना जाग आली. ते हलकेच उठले आणि उभं राहायला गेले तर कमरेत जोरात चमक आली. आई ग असं म्हणून ते वाकले. त्यांचा 12 वर्षाचा नातू शेजारी खेळत होता. तो लगेच म्हणाला, तुम्ही असे म्हाताऱ्यासारखे का उभे आहात. अरे माझी कंबर धरली आहे. पण तुमच्या मागे कोणी नाहीये. नातू म्हणाला. तेवढ्यात सीमाताई छान तयार होऊन गजरा बिजरा घालून महिला मंडळात जायला निघाल्या. आप्पासाहेबांना असं वाकलेल्या अवस्थेत बघून म्हणाल्या, भलत्या वेळेला काय व्यायाम सुचतो हो तुम्हाला. अगं माझी कंबर धरली आहे. हो का, वाटलंच होतं. तेवढं एकच दुखणं शिल्लक राहिलं होतं. आप्पासाहेब पुन्हा विवळले. सीमाताई म्हणाल्या, अगदीच कसं सोसवत नाही हो तुम्हाला. मागच्या मार्गशीर्षात माझी बाण धरली होती. केवढं सहन केलं मी. तुमच्यातनं सहनशक्तीच नाही. थांबा, विटकर तापवते आणि चांगली शेकून काढते तुमची कंबर. सीमाताईंनी विटकर तापवली आणि त्या आप्पासाहेबांची कंबर शेकत बसल्या होत्या. तेवढ्यात शेजारच्या कुलकर्णीबाई नेहमीप्रमाणे 2 कांदे उसने मागायला यांच्या घरात घुसल्या. बेधडक आत शिरल्या. आप्पासाहेबांना आणि सीमाताईंना असं बसलेलं बघून म्हणाल्या, एवढे काय चाललंय ग नवरा बायकोत सिक्रेट बोलणं, मला पण कळू द्या. हसलं मेलं सिक्रेट असं म्हणून सीमाताईंनी त्यांना सगळा वृत्तांत सांगितला. पण तेवढ्या वेळात आमच्या ह्यांना सहनशक्तीच नाही हे वाक्य 10 वेळेला तरी सीमाताई बोलल्या असतील. कुलकर्णीबाई लगेच म्हणाल्या,
अगो बाई, कंबर धरली आहे का? माझ्याकडे हमखास उपाय आहे. पायाळू माणसाकडून कमरेवर पाय द्यायचे. आमच्या घरात मायाळू माणूस कुणीच नाहीये हो, आप्पासाहेब म्हणाले. इश्श, मायाळू नव्हे, पायाळू म्हणाले मी. आणि तुमच्या घरी कोणी पायाळू नसेल तर नसेल, माझा बंडू आहे ना पायाळू. मागच्या आठवड्यात साठे काकांची कंबर धरली होती, हा गेला पाय द्यायला. लगेच बरं वाटलं हो काकांना. काकांनी 10 रुपये दिले बंड्याला आईस्क्रीम खायला. आत्ता पाठवते त्याला, असं म्हणून कुलकर्णीबाई गेल्या आणि त्यांचा बंडू यांच्या घरी हजर झाला आणि 10 रुपये वसूल करून गेला. तो जाताच आप्पासाहेब म्हणाले, काय कार्ट आहे ग, आईचा नमुना आहे अगदी. पाय देत होता का थे थे नाचत होता माझ्या कमरेवर. माझी कंबर बरी होण्यापेक्षा आता जास्तच दुखतेय. तुम्ही स्वस्थ पडून राहा, बरं वाटेल थोड्या वेळाने. मी जरा भाजी घेऊन येते, आलीच 10 मिनिटात. असं म्हणून सीमाताई घराबाहेर पडल्या आणि तासाभराने घरात परत आल्या त्या तणतण करतच. अहो, तो बंडू पायाळू नाहीच आहे मुळी. अहो, भाजीच्या दुकानात शारदाबाई भेटल्या होत्या, त्याच ज्या शिरोडकरांकडे नर्स आहेत. या कुलकर्णीबाईंना बंडूच्या वेळेला जेव्हा कळा सुरू झाल्या तेव्हा त्याच होत्या हेड नर्स. डॉक्टरांचा पत्ताच नव्हता म्हणे, त्यांनीच केलं यांचं सगळं. तो पायाळू नाहीच आहे. थांबा, चांगला जाब विचारून येते कुलकर्णीबाईंना. असं म्हणून सीमाताई निघाले. तेवढ्यात सीमाताईंची आई यांच्या घरी हजर झाली. सासूबाईंच्या कानावर सगळी हकीकत केलीच होती. आल्या आल्या सासूबाई म्हणाले, सांबर शिंगाचा लेप लावला असता तर तासाभरात ठणका उतरला असता. अहो, सांबर शोधून आणायचं, त्याची शिंग कापायची, त्याचा लेप करायचा, एवढी यातायात कुणाच्याने होणार आहे? कष्ट करणारा मी एकमेव आमच्या घरातला असा अंथरुणावर आहे. धडधडीत असतात तरी तुमच्याकडनं एवढी यातायात झाली नसती. राहू द्या. रक्तचंदनाची बाहुली आहे का तुमच्याकडे? खरं म्हणजे यांच्याकडे रक्तचंदनाची बाहुली होती, पण ती काही वेळेवर दिसेना, म्हणून शेजारी पाजारी निरोप पाठवले. अर्धा तासांनी देशपांड्यांचा मुलगा येऊन म्हणाला, हे चंदनाचं खोड. बाबा म्हणाले, रक्त ब्लड बँकेतनं मागवावं या कंजूस अप्पांनी. अरे देवा, आम्ही रक्तचंदनाची बाहुली आहे का असं विचारलं होतं. हो का? आमच्याकडे निरोप आला, रक्त आणि चंदन आहे का? आप्पासाहेबांची कंबर काही ठीक होत नव्हती. सुट्टीचा दिवस असा अंथरुणावर गेल्यामुळे त्यांची फार चिडचिड होत होती. दुसऱ्या दिवशी सीमाताईंचा भाऊ त्यांना भेटायला आला आणि म्हणाला, सीमा, मी सांगतो तो उपाय कर. हमखास गुण आलाच म्हणून समज. तांब्याचा पैसा घ्यायचा, तो कमरेवर ठेवायचा, त्यावर कापूर ठेवायचा, कापूर पेटवायचा. कापूर पेटला की तांब्याचा पैसा गरम होतो. तांब्याच्या सारखा शेक नाही कमरेला. मग तो तांब्याचा पैसा 10, 50, 100 वेळा कमरेवर फिरवायचा. कंबर लगेच मोकळी होते. हा उपाय करायला आप्पासाहेबांनी खूप विरोध केला, पण त्यांचं कुणीही ऐकलं नाही. 2-3 वेळा त्यांना जोराचा चटका बसला आणि त्यांनी हातपाय मारायला सुरुवात केली. त्यांची लाथ मेवण्याच्या तोंडात बसली तेव्हा हा प्रयोग थांबला. आप्पासाहेबांची कंबर काही ठीक होण्याचं नावच घेत नव्हती. औषधं झाली, एक्सरे झाले, मालिशवाल्याकडून मालिश करून झालं, काढे झाले, सगळं झालं, पण कंबर काही बरी होईना. त्यांच्या तब्येतीची वार्ता गावात शेती करणाऱ्या काकांपर्यंत पोहोचली आणि काका जातीनं हजर झाले यांच्या घरी आणि आल्या आल्या म्हणाले, सुनबाई, मला आधी कळवलं असतं तर एका दिवसात याला सरळ केला असता. याला गावी घेऊन जातो आणि सरळ करूनच पाठवतो. आप्पासाहेब काकांसोबत गावी पोहोचले. काकांनी अजिबात वेळ गमावला नाही. चौघांनी उचलून आप्पासाहेबांना बैलगाडीत कोंबलं. बैलगाडीच्या चालकांनी त्यांना बैलगाडीला खोंड जोडली, त्यावर चाबूक टाकला आणि खोंड वाऱ्यासारखी उधळली. गावालगतच्या खडकाळ जमिनीवरून भरधाव निघाली. आप्पासाहेब टण टण उडत होते. क्षणात उजवीकडे, क्षणात डावीकडे, क्षणात उजवीकडे, क्षणात डावीकडे. आपटून आपटून डोकं बधीर झालं आणि त्यांची शुद्ध हरपली.
बराच वेळानंतर त्यांनी डोळे उघडले. आजूबाजूला काहीच दिसलं नाही. ते हळूच उठायला गेले, पण उठताना त्यांना अजिबात त्रास झाला नाही. याहू असं म्हणत त्यांनी दणकन बैलगाडी खाली उडी मारली. पण डाव्या खांद्यात जोरदार मरणप्राय कळ आली. डावा खांदा दाबून धरत ते मटकन खाली बसले. आता आप्पासाहेबांचा डावा खांदा प्लॅस्टर मध्ये आहे. पण अहो, आनंदाची गोष्ट आहे ना, कंबर पूर्ण मोकळी झाली आहे. आता जी कथा सांगते आहे ती आहे धनश्रीनी कुत्रा पाळला. ज्यांच्याकडे कुत्रा असतो, मांजर असते पाळलेली, त्यांच्यासाठी तर म्हणजे ते काय म्हणतात, एक फॅमिली मेंबर असतो. पण जसं माझ्याकडे कुत्रा मांजर नाही आहे, तर त्या घराचं निरीक्षण करायला मला खूप आवडतं. त्याच्यावरच ही कथा लिहिलेली आहे त्यांनी. धनश्रीनी कुत्रा पाळला. धनश्रीला 2 मुली होत्या. सारखं मागं लागायच्या, आई आपण कुत्रा पाळू गो, आमच्या सगळ्या मैत्रिणींकडे कुत्रा आहे, तू नाही का म्हणते ग. पण या हट्टाला धनश्रीनी कधीही होकार दिला नव्हता. तिच्या घरी 2 मुली, 1 नवरा आणि 1 सासू, असं 5 जणांचं कुटुंब होतं त्यांचं. या चौघांचं करता करता की ती पुरती टेकीला आली होती. यांच्या व्यतिरिक्त इतर कुठल्याही सजीव प्राण्याचं करण्याचं बळ तिच्या अंगात नव्हतं. त्यामुळे कुत्रा पाळू असं म्हटलं की ती कायम नकार द्यायची. पण त्या दिवशी कसे कुणास ठाऊक, बाजी म्हणजे तिचा नवरा ऑफिसमधून आल्या आल्या तिला म्हणाले, धनश्री आपण कुत्रा पाळतोय. अजिबात नाही, तिने स्पष्ट सांगितलं. अगं ऐकून घे ना, आपण कुत्रा पाळतोय मला प्रमोशन मिळावं म्हणून. आता मात्र हद्द झाली. अहो, प्रमोशन मिळावं म्हणून लोक अवघड जबाबदाऱ्या घेतात, कठीण परीक्षा पास करतात, दिवस रात्र मेहनत करतात. कुत्रा पाळल्याचं ऐकलं नाही मी कधी. अगं तेच तुला सांगतोय, तू ऐकत नाहीयेस. आपण कुत्रा पाळायचा मला प्रमोशन मिळावं म्हणून. माझा बॉस आहे ना जयसिंग, त्यालाच प्रमोशन देतो ज्याच्याकडे कुत्रा असतो. मी कुत्रा पाळला हे कळलं तर तो इम्प्रेस होईल आणि मला प्रमोशन मिळेल. तुम्हाला प्रमोशन मिळेल, पण मला राबावं लागेल ना त्या कुत्र्यासाठी. नवरा बायको बोलतच होते. सासूबाईंच्या कानावर सगळा संवाद गेलाच. त्यांना गप्प कसं बसवेल, त्यामध्ये बोलल्याच. अगं तो एवढा सांगतोय ना, त्याचा बॉस त्यालाच प्रमोशन देतो ज्याच्याकडे कुत्रा असतो. कुत्र्याच्या पायाने होईना घरात भाग्य येणार असेल, आणि तुला काय करायचंय त्याचं, तो पडला राहील वरंड्यात. आमच्या ह्यांनी बदक, पोपट, कुत्रा, मांजर, कासव असे 5-5 प्राणी पाळले होते. मी नाही केलं सगळ्यांचं. सासूबाई तुमचं माहेर असेल हो, सर्कसवाल्या देवलांसारखं, म्हणून तर या वयात रिंग मास्टर की जमतीये तुम्हाला. मी त्या कुत्र्याचं करणार नाही. त्याचं देहधर्म, खाणं पिणं, स्वच्छता, औषध पाणी सगळं मला बघावं लागेल. कुणी काही करणार नाही. माझा बाजी शिकवेल हो सगळं त्याला. माझा बाजी मोठा हुशार हो. त्यांनी शिकवलं तरी कुत्रा बाहेर न आल्यावर स्वतः बाथरूम मध्ये जाऊन आपले पाय धुणार आहे का स्वतःच्या पोळ्या स्वतः लाटणार आहे. घरच्या पुरुषांसाठी करावंच लागतं बायकांना. घरच्या पुरुषांचं करायला मी कधीच नकार दिला नाहीये. घरच्या पुरुषांचं करतेय, त्याच्या पडीक नातेवाईकांचं करतेय, पण मी कुत्र्याचं करणार नाही. बाजी तू एवढं ओरडून सांगतोय, पण हिच्या डोक्यात प्रकाश पडेल तर शपथ ताटाखालचं मांजर झाला रे हिच्या, आणि कुत्रा पाळायच्या गोष्टी करतोय. तेवढ्यात छोटी म्हणाली, हे आई पाळू ना आपण कुत्रा, तेवढंच बाबांचं आमच्यावरचं लक्ष कमी होईल, सारखं आम्हाला टोकत असतात. मग मोठी मुलगी म्हणाली, हे आयडिया, आपण एकदम बुद्धू कुत्रा पाळू. बाबा त्याला सारखं शिकवतील, तो सारखा विसरेल. बाबांचा पोपट करू अगदी. सगळ्यांनी खूपच भरीस घातलं तेव्हा कुठे धनश्रीनी होकार दिला. मग बाजींनी आठवडाभर ऑफिसला सुट्टी टाकली आणि
कुत्र्यावरची पुस्तकं वाचत ते लोळत पडू लागले. सगळ्या इंग्रजी पुस्तकांनी घर खचाखच भरून गेलं. यू अँड युअर डॉग, हाऊ टू टेक केअर ऑफ युअर डॉग, युअर पेट, युअर लव्ह, काय काय पुस्तकं. मग एक चांगलासा दिवस बघून 4 वाजता सगळ्यांनी कुत्रा आणायला जायचं असं निश्चित झालं. जायच्या दिवशी 4 वाजता सगळेजण फारच आनंदी होते. सासूबाई सकाळपासून पैठणी नेसून तयार होत्या. मुलींनी तर नाच करायचाच बाकी ठेवला होता. पण 4 वाजले आणि धनश्रीने जाहीर केलं, मी एकटीच कुत्र्याला आणायला जाणार, मी एकटीच त्याला सिलेक्ट करणार आणि मी एकटीच त्याला घेऊन घरी परत येणार. हे सगळं तुम्हाला मान्य असेल तर मी त्या कुत्र्याचं करीन, नाही तर तुमचं तुम्ही बघून घ्या. तिचा तो अवतार बघितला आणि बाजींनी होकार दिला. मग ती एकटीच कुत्रा आणायला निघाली. तासाभरांनी घरी परत आली. एक छोटंसं गोरसं छानसं झिब्रसं कुत्रं घेऊन आली. त्याला बघून मुली खूप खुश झाल्या. बाजींनाही तो खूप आवडला. त्याला बघितल्याबरोबर बाजी म्हणाले, वाह, तुझं नाव जय बरं का रे, माझा बॉस जयसिंग म्हणून तू जय. सध्या बाजींना जळी स्थळी काष्टी पाषाणी फक्त जयसिंग बॉसच दिसत होता. मला प्रमोशन मिळणार म्हणून तू जय. ही वरांडा ही तुझी जागा, इथे मस्त राजासारखं राहायचं. उगीच भुंकून भुंकून स्वतःला त्रास करून घेऊ नको आणि आमचं डोकं उठवू नको. माझ्या 4-5 इन्स्ट्रक्शन्स पटापटा फॉलो कर की संपलं तुझं काम. अरे राजासारखा राहशील आमच्याकडे. उद्यापासून आपले लेसन सुरू बरं का. मग दुसऱ्या दिवशी कधी नव्हे तो भल्या पहाटे बाजी उठले आणि त्यांच्या लेसन्सला सुरुवात झाली. वरांड्यात उभे राहिले. सिगरेटचं पाकिट एका कोपऱ्यातून दुसऱ्या कोपऱ्यात फेकत म्हणाले, गो गो जय, गेट इट. जयनी मान हलवली आणि जमिनीला टेकवली. धिम्म हल्ला नाही. बाजी धावत त्या कोपऱ्यात गेले. ते पाकिट उचललं, दुसऱ्या कोपऱ्यात भिरकावलं आणि पुन्हा म्हणाले, हो बेटा जय, गुड बॉय जय, गो गो गेट इट. 10 मिनिटं त्यांच्या अशा प्रेमळ हाका चालल्या होत्या. पण जय काही जागचा हलायला तयार नव्हता. मग मात्र त्यांचा पेशन्स संपला आणि ते जोरात ओरडले, जय लेका, आता उठला नाही तर तुलाच फेकतो, याद राख. आणि तेवढ्यात धप्प असा आवाज आला. धनश्रीला वाटलं खरंच त्यांनी जयला फेकलं. ती धडधडत्या काळजानी वरांड्यात आली. जय सुरक्षित होता. पळापळी करताना बाजी टीपॉयला अडकून पडले होते. मग आठवडाभर घरामध्ये पळापळी धावाधावी असे खेळ सुरू झाले. बाजींचं रनिंग सुधारलं, आजींचं कॅचिंग सुधारलं, मुलींचे थ्रो सुधारले. पण जय काही रातचा हलायला तयार नाही. आपल्या घरचे सगळे पुरुष आळशीच असणार, धनश्री तणतणत म्हणाली. बिचारी त्या जयच्या मूड सांभाळण्यासाठी सतत त्याच्या मागे पुढे असायची. त्याचं खाणं पिणं, स्वच्छता, देहधर्म याच्यात कुठलीही कसूर होऊ नये म्हणून अतिशय दक्ष होती. जयचे मूड म्हणजे काही विचारायलाच नको. तो झोपला की घरात शांतता पाळावी लागायची. ब्रेडच्या जाड कडा काढून आतला मऊ भाग त्याला खायला द्यावा लागायचा. तो साधं बिस्किट खायचा नाही, त्याला क्रीम बिस्किटच लागायचं. पण शिकण्याच्या बाबतीत जयची काही प्रगती दिसत नव्हती. दारातला पेपर आण म्हटलं की तो पेपरवर जाऊन बसायचा. कितीतरी दिवस बाजी त्याला सिट ही ऍक्शन शिकवत होते. एका हाताने त्याचा बेल्ट ओढायचा, दुसऱ्या हाताने त्याच्यापर्यंत खाली वाकून सीट सीट असं म्हणायचं. 50 वेळा ही प्रॅक्टिस केली तरी जय उभा तो उभा. असंच करत राहिले, याच्यापर्यंत खाली वाकत राहिले तर आपल्या नवऱ्यालाच गळ्याला किंवा कमरेला बेल्ट लागेल की काय ही भीती धनश्रीला वाटू लागली. संध्याकाळी ऑफिस मधून घरी आले की बाजी जयला घेऊन फिरायला जायचं. तो इतर वाहनांना घाबरायचा, हॉर्नला घाबरायचा, अंधाराला घाबरायचा, उजेडाला घाबरायचा, बाकीची जनावरं दिसली की थय थय करायचा. शेवटी त्याला उचलून कडेवर आणावं लागायचं. शिकण्याच्या बाबतीत जयची काहीच प्रगती दिसत नव्हती. हा काही शारीरिक कष्टांना दाद देत नाही, आपल्यावरच गेलाय हे बाजींनी लवकरच ओळखलं आणि आता त्याला एकच गोष्ट शिकवायची असं ठरवलं, ते म्हणजे शेक हँड करायला.
ऑफिसला जायच्या आधी अर्धा तास ते तयार व्हायचं, मुख्य दरवाजाच्या बाहेर जायचं, बेल वाजवायचं, मुली दार उघडायच्या. मग जयनी मागच्या 2 पायांवर उभं राहून एक पाय बाजींच्या हातात देऊन शेक हँड असं म्हणून सगळ्यांनी टाळ्या वाजवायच्या. हा प्रयोग 15 ते 20 वेळा व्हायचा. नेमकी तीच वेळ धोबीण, दूधवाला, मोलकरीण यांच्या येण्याची होती. त्यामुळे सकाळी अर्धा तास देवळातल्या घंटेसारखी यांच्या घरातली घंटा ठणठणत असायची आणि धनश्रीचं डोकं उठायचं. दूधवाल्याला शेक हँड कर, मीटरचं रिडिंग घेणाऱ्याला शेक हँड कर, धनश्रीने दूध पोळी ठेवली की शेक हँड कर, रिकामी ताटली उचलली की शेक हँड कर. कितीही प्रॅक्टिस करून घेतली तरी जय काही शेक हँड करत नव्हता तो नव्हता. मग बाजींनी ठरवलं आता याला काहीतरी हटके शिकवायचं. जो कुत्रा काहीच करू शकत नाही अशी काहीतरी आपण ऍक्शन याला शिकवायची. ती म्हणजे भांगडा डान्स करायला शिकवायचं. मागच्या 2 पायांवर उभं राहायचं आणि समोरचे 2 पाय बल्ले बल्ले असं करून याला नाचायला लावायचं. सकाळी बाजी त्याला बल्ले बल्ले करून भांगडा दाखवायचे. जर बाजींना वेळ नसेल तर मुली डान्स स्टेप्स दाखवायच्या. जर मुलीही वेळेवर जागेवर नसतील तर सासूबाई एक पायना जीव रे गोविंदा घागरीच्या छंदा असं म्हणून गिरकी घ्यायच्या. पण जय ढिम्म हलायचा नाही. जी सासू 10 जणांना नाचवण्यात तरबेज आहे ती जयला कशी नाचवू शकत नाही हे बघून धनश्रीला आश्चर्य वाटायचं. 2 महिने बघता बघता निघून गेले आणि बॉस अॅन्युअल व्हिजिटला येणार ही बातमी येऊन धडकली. बाजींनी त्याला घरी जेवायला बोलवलं. ठरल्या दिवशी ठरल्या वेळी बॉस यांच्या घरी हजर झाला. त्या दिवशी जय कुणास ठाऊक गुडबॉय सारखा वागला. सीट म्हटल्यावर बसला, गेटअप म्हटल्यावर उठला. बॉसनी दिलेलं मारी बिस्किट त्याने आनंदाने खाल्लं. धनश्रीनी केलेल्या स्वयंपाकावर बॉस बेहद खुश झाला. यथेच्छ जेवला, सट्ट खाऊन तट्ट फुगला आणि म्हणाला दरवर्षी तुमच्या हातचं जेवायला मी येणार बरं का. आणि जाता जाता म्हणाला यू मस्ट बी गिव्हन ग्रेटर रिस्पॉन्सिबिलिटीज. बॉस घरातनं गेल्याबरोबर हुश्य करत बाजी सोफ्यात पहुडले. मुली कॉंग्रॅट्स डॅड म्हणत त्यांच्या गळ्यात पडल्या आणि मोठी मुलगी म्हणाली बाबा आता जयला पूर्ण आराम द्यायचा. किती मेहनत करून घेतली तुम्ही त्यांच्याकडनं. आता त्याला काहीही कष्टाची कामं सांगायची नाही. त्याला चेंज नको का थोडा. धनश्री लगेच म्हणाली बाई ग झाला तेवढा चेंज बास झाला. आता तो त्याच्या घरी आणि आपण आपल्या घरी. अगं माझ्या मैत्रिणीचा कुत्रा आहे हा. 2 महिने तिला US ला जावं लागलं लेकीकडे म्हणून मी याला उधार घेऊन आली होती. 2 महिने तिची सोय झाली. तुमच्या बाबांचं बॉसला इम्प्रेस करण्याचं स्वप्न पूर्ण झालं आणि तुमचं कुत्रा पाळण्याचं स्वप्न पूर्ण झालं. गंगेत घोडं न्हायलं असं म्हणून जयला घेऊन धनश्री घराबाहेर पडली. आता जी कथा सांगते आहे ती एका मध्यमवयीन स्त्रीची कथा आहे. 50शी उलटलेल्या स्त्रीला असं वाटतं की कोणी आपल्याकडे लक्ष देत नाही आहे आणि त्याच्यासाठी काहीतरी वेगळे प्रयोग करायचा ती प्रयत्न करते. त्याची कथा आहे. नीळवंती नीळपरी. प्रमिला अगं लोमत्या कानातल्यांचे सेट्स त्या भागात आहेत ना. सुधा मावशी प्रमिलेच्या कानात कुजबुजली तेव्हा श्री ज्वेलर्स मध्ये उपस्थित असलेल्या 100 लोकांनी त्यांच्याकडे वळून बघितलं. यात सुधा मावशीचा काही दोष नव्हता. तिचा आवाजच असा बुलंद होता की ती अगदी खाजगी बोलत असली तरी 100 माणसांपुढे बोलते अशी तिच्या आवाजाची पट्टी होती. आणि आज मावशीच्या अंगात वीरश्री संचारली होती. तिच्या लाडक्या नातीचा उद्या साखरपुडा होता आणि त्या साखरपुड्याचे दागिने आज मिळणार होते म्हणून ती श्री ज्वेलर्स मध्ये तळ ठोकून बसली होती. मावशी सोबत खरेदीला जाणं हा प्रमिलेसाठी मस्त टाइमपासचा विषय होता. खरेदी मावशीची, गाडी मावशीची, पैसा मावशीचा आणि तोंडही मावशीचं. त्यामुळे मावशी सोबत 4-5 तास कसे जायचे तिला कळायचंच नाही.
पण आज मात्र स्वतःसाठी काहीतरी घ्यायचं हे तिने मनात पक्क केलं होतं. अर्थात कुणाला सांगितलं नव्हतं. सुधा मावशीने आज्ञा केली तशी ती लोणत्या कानातल्यांच्या सेट्सकडे वळली. एका निळ्या रंगाचा सेट तिला फारच आवडला. ती सेल्समनला म्हणाली, तो निळ्या रंगाचा सेट दाखवा हो जरा. ही सबंध ओळच निळ्या रंगाची आहे मॅडम. तुम्हाला कोणता निळा हवाय? टर्किश ब्लू, ओशन ब्लू, स्काय ब्लू, नेव्ही ब्लू? रमीला विचारात पडली. ती शाळा शिकली तेव्हा मराठीत एकच रंग होता, निळा. फारच झालं तर लोक गडद निळा, फिका निळा असं म्हणायचे. आता याला काय सांगावं तिला सुचेना. ती पटकन म्हणाली, अहो तोच हो, रीनच्या साबणाच्या वडीचा आहे ना, तो रंगाचा द्या. सेल्समनने तिच्या समोर तो सेट ठेवला. ती मन भरून त्या सेटकडे बघू लागली. मनात भरलेली वस्तू घेण्याची मोकळीक तिला नुकतीच मिळाली होती. घराचे हप्ते संपले होते, मोटारीचे हप्ते संपले होते, जावा, नंदा, बहिणी सगळ्यांची देणी देऊन झाली होती. मोठा मुलगा योगेश BE होऊन नुकताच नोकरीला लागला होता आणि धाकटी लेक सोनी BScच्या सेकंड इयरला होती. तिचं लग्न होण्यापूर्वी तिला किमान चहा करता यावा एवढी अपेक्षा प्रमिलाने उराशी बाळगली होती. त्यामुळे सोनीवर 5-6 वर्ष तरी अक्षरांचा मारा होण्याची काही संभावना नव्हती. थोडक्यात काय, प्रमिलाच्या संसाराची मधली सुट्टी चालू होती. पूर्वी एकदा योगेशच्या वेळी दिवस असताना तिला असाच एक सेट खूप आवडला, मोत्याचा सर. तिने तो विकतही घेतला. पण नेमकं चुलत नंडेचं लग्न ठरलं आणि तिला प्रेझेंट द्यावं लागलं. कधी सणवार, कधी कोणाचे आजार, कधी रंगकाम, खर्चाला नाना तोंड असायची. त्यामुळे मला ही वस्तू हवी आहे या वाक्याची जागा माझं काय एवढं, पुढे बघता येईल या वाक्याने कधी घेतली तिचं तिलाही कळलं नाही. पण आज मात्र हा सेट स्वतःसाठी घ्यायचाच असं ती मनात पक्क करत होती. तेवढ्याच सुधा मावशी तिच्या जवळ येऊन म्हणाली, हा सेट आवडला का तुला? माझ्या नातीला प्रेझेंट द्यायला? दे हो दे. आजकाल साखरपुड्याला सुद्धा लोक प्रेझेंट देतात. अगं 1000 रुपयाचं ताट असतं, फुकट कसं खायचं? पण एक सांगते, तुझ्या दोघी बहिणींना कॉन्ट्रीब्यूट करायला सांग याच्यात. तुला एकटीलाच भुर्दंड कशाला? त्या दोघी नेहमी मागे आणि तू पुढे असं होता कामा नये. कुणाच्या आर्थिक परिस्थितीबद्दल स्वतःच ठरवून त्याचा 4 चौघात बोभाटा करू नये हे सुद्धा मावशीला समजलं नाही. तिने प्रमिलाने तो सेट विकत घेतला. आता हा घरच्यांना कसा दाखवायचा? गळ्यात घालून दाखवायचा का पेटीतच दाखवायचा? हा विचार करता करता घर कधी आलं तिला कळलंही नाही. घरी आल्याबरोबर त्या निळ्या रंगाच्या सेटला मॅचिंग निळी साडी शोधायचा तिने घाट घातला. अख्खं कपाट पलंगावर काढलं आणि ती त्याला मॅचिंग साडी शोधू लागली. तेवढ्यात सोनी कॉलेजमधनं आली ती तणतण करतच. तिच्या चेहऱ्यावर कायम 12 वाजलेले असायचे. मी गुण्या गोविंदाने शिकली, सरांनी खूप छान शिकवलं हे वाक्य तिने उभ्या आयुष्यात कधीही म्हटलं नव्हतं. अख्खी दुनिया तिला छळायला टपली आहे असाच तिचा आविर्भाव असायचा. ती आल्या आल्या प्रमिलेला म्हणाली, काय गो मम्मा, किती पसारा केलाय इथे, मला तासभर झोपायचं होतं ना. हे बघ मी काय आणलंय, ब्लू सेट. पण याला मॅचिंग ड्रेस कुठे आहे माझ्याकडे? तिच्या दुःखमय जीवनाचा हा आणखीन एक भाग होता. कपाट उघडलं की कपड्यांचा डोंगर अंगावर यायचा, पण एकही कपडा सोनीच्या मर्जीतला नसायचा. प्रमिला तिला म्हणाली, ते ड्रेसचं सोड ग, ते नेहमीच आहे. सेट कसा वाटला सांग? ओके, किती ह्यूज आहे, ट्रेंडी नाहीये. ते जाऊ, मला खूप आवडला असं म्हणून प्रमिला दुसऱ्या कामाला लागली. संध्याकाळी योगेश ऑफिसमधनं घरी आल्याबरोबर तिने त्याला तो सेट दाखवला. योगेश, हे बघ मी काय आणलाय. एवढा मोठा सेट? मम्मा, आजकाल तरुण मुली इलॅबोरेटेड दागिने घालत नाहीत. त्याच्या त्या एका वाक्याने ती खूपच हिरमुसली. कुणालाच का वाटत नाहीये की हा सेट मी माझ्यासाठी आणलाय म्हणून? सुधा मावशीला वाटतंय तिच्या नातीसाठी घेतलाय, सोनीला वाटतंय तिच्यासाठी घेतलाय, योगेशलाही वाटतंय की हा सेट माझ्यासाठी नाही. ती आरशापुढे उभी राहिली. कबूल आहे,
डोळ्याखाली काळी वर्तुळं आली आहेत, पोट सुटलाय, केस गेले आहेत, 2 दातही गेले आहेत. पण म्हणून काय झालं? हा सेट मीच घालणार. उद्या साखरपुड्याला हा सेट घालून मी जाणार. हा सेटच कशाला, निळी साडी, निळी टिकली, निळ्या चपला सुद्धा घालणार. नीळवंती नीळपरी बनूनच जाणार. तिने मनात पक्क केलं. रात्री सगळं आवरलं, झाकपाक झाली आणि तिने तिच्या नवऱ्याला म्हणजे कुमारांना तो सेट दाखवला. अहो बघा मी काय आणलंय, कसा आहे सेट? अप्रतिम. त्याच्याकडे न बघता कुमार म्हणाले. कुमार म्हणजे वेगळंच रसायन होतं. कॅल्क्युलेटर त्यांचा प्राण सखा होता. काल्पनिक राशींमध्ये काल्पनिक व्याज मिसळायचं आणि त्याच्या काल्पनिक राशी उभ्या करायच्या. कुठल्या बँकेत किती टक्के व्याजदर आहे, कुठे फिक्स केलं की 5 वर्षात डबल ट्रिपल होतील, हाच उद्योग आणि तेच विचार. रमीला त्यांना म्हणाले, अप्रतिम काय? धड बघितलं का तुम्ही त्या सेटकडे? 18 टप्पोरे खडे आहेत त्याच्यात. अगं तेच 5 वर्षात 36 झाले पाहिजेत की पुन्हा रिइन्व्हेस्ट करायचे. इतक्या सुंदर सेटचे 18चे 36 व्हावे म्हणजे तो तुटावा मोडावा, काय मेलं दळभद्री लक्षण. त्यानंतर तिला त्यांच्याशी कुठलाही संवाद साधायची इच्छा झाली नाही. दुसरा दिवस उजाडला. सुधा मावशीच्या नातीच्या साखरपुड्याचा दिवस. योगेश ऑफिस मधून परस्पर येणार होता, कुमारही परस्पर ऑफिस मधून जाणार होते आणि सोनी कॉलेज मधून जाणार होती. घरून ही एकटीच तयार होऊन जाणार होती. आज खूप छान तयार व्हायचं, अगदी मन लावून तयार व्हायचं असं ती स्वतःला बजावत होती. कारण सोनी घरी असली की तिला कपाळाला जेमतेम टिकली चिकटवून घराबाहेर पडावं लागायचं, कारण सोनी आरशापुढून हलायचीच नाही. पण आज छान तयार व्हायचं, आज छान तयार व्हायचं असं स्वतःला सांगत असताना 5 मिनिटात तिची तयारी संपली. येऊन जाऊन 2 डोळे, 2 हात, 2 कान, 2 ओठ किती रंगवायचे. पण नीळवंती नीळपरी बनून ती हॉलवर पोहोचली. सुधा मावशी जातीने हजर होती मुख्य दाराजवळ पाहुण्यांचं स्वागत करायला. प्रमिलेला पाहिल्याबरोबर म्हणाली, अगं प्रमिला, तुझी सोनी येऊन गेली बरं का. कॉलेज मेवाल्यांनी नेमकं कोणतं गेस्ट लेक्चर ठेवलं म्हणे आणि कंपल्सरी अटेंडन्स केला, म्हणून तिला जास्त वेळ थांबता आलं नाही. लगेच गेली येऊन. साधेच कपडे घातले होते पण मोठी गोड दिसत होती हो तुझी पोर. खरं म्हणजे प्रमिलाच्या लेकीचंच कौतुक चाललं होतं, पण तरी तिचं मन खट्टू झालं. सोनीचा साधेपणा मावशीच्या डोळ्यात धरला, पण मी महत्प्रयासाने केलेला निळा शृंगार काही हिला समजला नाही. तेवढ्यात सुधा मावशी म्हणाली, अगं बाई प्रमिला, हा सेट तूच पटकावला? अगं माझ्या नातीला देणार होतीस ना प्रेझेंट. आणि केवढं जड कानातलं घातलंयस, एवढं जड कानातलं घातलं की 100% तुझा कान फाटेल. या वयात सहन व्हायचं नाही हे, आणि मग वर्षभर तुला कानात काही घालता येणार नाही. लिहून घे. ते वाक्य ऐकलं आणि आजूबाजूच्या बायका फिदी फिदी हसू लागले. प्रमिला आणखीनच खट्टू झाली. तेवढ्यात कुमार आले. ऑफिस मधल्या लोकांचा बिंडोकपणा, गाडीने दिलेला त्रास, रस्त्यावरचा ट्रॅफिक, 100 विषयांवर बोलले, पण तिचा निळा शृंगार काही त्यांच्या लक्षात आला नाही. औक्षवण करायला प्रमिला स्टेजवर गेली आणि शूटिंगच्या लाईट मध्ये क्षणभर तिचे कान चकाकले. तेव्हा कुठे कुमारांच्या डोक्यात प्रकाश पडला आणि ते तिच्या जवळ जाऊन म्हणाले, छान दिसतोय बरं सेट, आणि तू सुद्धा. चल निवांत जाऊन बसू हॉटेलमध्ये. कधी नव्हे तो मुलंही नाहीये आणि कधी नव्हे तू इतकी छान तयार झाली आहेस. छान आहे सेट या एका वाक्याने कुमार तिला किती आवडले. कबूल आहे यांनी इतकी वर्ष दुर्लक्ष केलं, पण आज सगळ्याची व्याजासकट वसुली झाली. समारंभ अगदी रंगात आला होता. खाणीपिणी, चेष्टा मस्करी, फोटो, सगळ्यांची धांदल उडाली होती. प्रमिला पुढच्या दाराने आणि कुमार मागच्या दाराने असे मागे पुढे होत हॉलमधून सटकले. हॉलच्या तिथे जिन्याजवळ एक मोठा आरसा ठेवला होता. खरं म्हणजे आरसा दिसला की त्यात आपलं रूप निहाळल्याशिवाय बायकांना चैन पडत नाही. पण आज मात्र त्या आरशात बघावं असं प्रमिलेला वाटलं नाही. ती नीळवंती नीळपरी झाली आहे हे तिला पक्क समजलं होतं, आणि आज स्वतःचं रूप बघायचंच असतं
तर आरसा कशाला हवा होता? आज इतक्या वर्षांनी कुमारांचे डोळे होते ना. आहे वेळ एक मिनिट आहे. एक आता कथा सांगते, जॉईंट व्हेंचर. मंगला गोडबोले यांनीच लिहिलेली ही कथा आहे. नवीन जोडप्याबद्दलची, एक आजी आजोबा आणि त्यांच्या इरसाल नातवाची ही कथा आहे. बबलूला अगदी हळूहळू जिना चढताना बघितलं आणि मंदाताई धास्तावल्या. बबलू चांगला उंच, पुरा, धट्टा कट्टा जवान होता. त्याच्या एका टांगेत 4 पायऱ्या सहज मावायच्या. तो धाड 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 जिना चढायचा आणि धाड 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 जिना उतरायचा. मग आज हा असा हळूहळू दबकत दबकत का चाललाय? त्यांना जरा काळजी वाटली. त्यांनी काळजीनेच आप्पासाहेबांकडे बघितलं. आप्पासाहेब पेशन्सचा डाव लावून बसले होते. पेशन्स खेळण्याचा त्यांचा पेशन्स अफाट होता. तासन तास दुर्या आणि तिर्या खालीवर करत असायचे, पण अजिबात कंटाळायचे नाही. फक्त त्यांच्या पुढे खारे शेंगदाणे, काजू, बेदाणे, द्राक्ष असं काही असलं म्हणजे झालं. मग कुणी त्यांच्या पुढ्यात येऊ न येऊ, कुणी त्यांच्याशी बोलो न बोलो, त्यांना काही फरक पडायचा नाही. मंदाताई त्यांच्या जवळ जाऊन म्हणाल्या, अहो गेले काही दिवस तुमच्या लक्षात येत आहे का? आपला बबलू जरा मंद मंद झालाय. अगं नवीन नवीन लग्न आहे, येत असेल थकवा. आता काय त्याची मज्जाच मज्जा. तू आणि मी फक्त आठवायचं. दे टाळी. बबलू आणि क्षितीचं लग्न झाल्यापासून अप्पासाहेब जरा जास्त चेकाळले आहेत असं मंदाताईंना वाटायचं. बसल्या बसल्या डुलायचे काय, मध्ये शिट्टी काय मारायचे, मध्येच डोळा काय मारायचे. आणि ते असे रंगात आले की क्षिती म्हणजे त्यांची नातसून घरी नाहीये हे बघून मंदाताईंना हायसं वाटायचं. बबलू त्यांचा नातू होता. लहानपणापासून आजी आजोबांजवळ वाढलेला. बबलू आणि क्षितीचं लग्न झाल्यावर त्यांना वरच्या मजल्यावर वेगळं बिघाड थाटून दिलं होतं. क्षितीची नोकरी खूप जबाबदारीची होती. त्यामुळे ती सकाळी ऑफिसला गेली की रात्री खूप उशिरा घरी परत यायची. बबलूचं ऑफिस घरातच आउट हाऊस मध्ये होतं. त्यामुळे त्याची घरात सतत ये जा चालू असायची. क्षिती घरी असली की तो तिच्या मागे पुढे करायचा आणि क्षिती घरी नसली की आजीकडून भरपूर लाड करून घ्यायचा. अशा चौफेर कौतुकामुळे त्याला लग्न फारच मानवलं होतं. त्याच्या पॅन्टेतनं पोट आणि तोंडावरून आनंद ओसंडून वाहत असायचा. असं सगळं छान छान चालू असताना मध्येच हा असा हळूहळू दबकत दबकत का चाललाय? मंदाताई बाहेर येऊन पटकन त्याला म्हणाल्या, काय रे बबल्या, बरं आहेस ना? येस, आय एम परफेक्टली ऑल राईट. अरे मग असा हळूहळू जिना का चढतोय? ते का, आता जरा हळूहळूच वावरायचं म्हणे. डॉक्टरांनी कन्फर्म केलंय. काय कन्फर्म केलंय? अगं हेच, आता 3रा लागलाय. आता जरा हळूच वावरायला सांगितलंय. अगं बाई, अहो ऐकलं का? असं म्हणून मंदाताईंनी ही आनंदाची बातमी अप्पासाहेबांना सांगितली. अप्पासाहेब लगेच म्हणाले, चला गरम गरम आल्याचा चहा घेऊ आणि ही आनंदाची बातमी सेलिब्रेट करू. बबलू लगेच म्हणाला, नको आजी, या दिवसात बॉडी केमिस्ट्री जरा डेलिकेट झालेली असते. त्यात गरम चहाचा मारा नाही असं सांगितलंय डॉक्टरांनी. तू मला हळद घातलेलं दूध दे, त्यानं मूल गोरं होतं. आता आम्ही सगळा एक्सपिरियन्स इक्वली शेअर करणार आहोत. आफ्टर ऑल प्रेग्नन्सी इज अ जॉईंट व्हेंचर, यू नो. भरल्या कपावरून उठवल्याचा विषाद अप्पासाहेबांना काही लपवता आला नाही. पण संध्याकाळी क्षिती घरी आली आणि आनंदाचा जल्लोष माजला. बबल्याच्या पाठीत जोरात दणका देत अप्पासाहेब म्हणाले, ही एक गोष्ट तू अगदी तत्परतेने केली बबल्या. हो आजोबा, हळू. आता पूर्वीसारखी दंगामस्ती नाही करता यायची आपल्याला. पुन्हा गाढवानी सांगितलंय तुला हे? माझं मीच ठरवलंय. काय गर्भारशी बाईसारखं राहणार आहेस 9 महिने? नॉट एक्झॅक्टली, पण प्रत्येक एक्सपिरियन्स इक्वली शेअर करणार आहोत आम्ही. प्रेग्नन्सी इज अ जॉईंट व्हेंचर ना. हा नवीन कन्सेप्ट आहे, तुम्हाला नाही कळणार.
चला क्षिती, नो मोर लेट नाईट्स. डॉक्टरांनी आपल्याला काय सांगितलंय? लवकर झोपायचं, लवकर उठायचं. मग दोघं जण हलत डुलत वरच्या मजल्यावर निघून गेले. हा बबलू पहिल्यापासून फॅडिस्ट होता. एखादी गोष्ट डोक्यात घेतली की तेच करायचं. पूर्वी त्यांनी ओम म्हणायचा ध्यास घेतला होता. कुठलाही प्रश्न विचारला की उत्तर ओम. बिल भरलंस का? ओम. जेवलास का? ओम. नंतर उलट चालण्याचा नाद घेतला. अख्खं जग सरळ चालेल पण हा मात्र उलट चालणार का? कारण त्याने वजन लवकर कमी होतं म्हणे. नंतर संख्याशास्त्राचं खूळ आलं. प्रत्येक गोष्ट मोजायचा. पानात भाताची किती शीतं वाढली आहेत हे मोजून मग भात कालवायला घ्यायचा. पण आताच त्याचं हे वेळ त्याच्या अमेरिका वारीतून आलं होतं. आधीच तो देश काही शहाण्यांचा नाही. तिथे हा दीड शहाणा पोचला आणि चांगला नवरा, चांगला बाप बनण्याचं ट्रेनिंगच घेऊन आला. क्षिती ऑफिसला जायला निघाली की अगदी फाटकात तिची पापी घ्यायचा, तिला मिठी मारायचा. आता बायकोचीच घेतोय म्हणून आजी आजोबा दुर्लक्ष करायचं. ऑफिसमध्ये 4दा क्षितीला फोन करायचा. डार्लिंग, आय लव्ह यू, आय मिस यू. चांगला हजबंड होण्यासाठी एवढं करावंच लागतं हे त्याला माहित होतं. आठवड्यातून एकदा क्षितीच्या आई वडिलांविषयी गौरवपर भाषण द्यायचं. एखाद्या आठवड्यात राहूनच गेलं तर दुसऱ्या आठवड्यात 2दा बोलून तो बॅकलॉग भरून काढायचा. असा हा बबल्या. आता वरच्या मजल्यावर दोघांचं प्रेग्नन्सी नाटक मस्त रंगात आलं होतं. क्षिती सुती ढगळ कपडे वापरू लागली म्हणून हा वापरू लागला. तिला तूप जिऱ्याची फोडणी नको झाली म्हणून याला नको झाली. ती शहाळ्याचं पाणी पिऊ लागली तसा हाही पिऊ लागला. ती 4 तासातून एकदा पाठ टेकवू लागली तसा हा घोरू लागायचा. कितीदा मंदाताईंना वाटलं क्षितीशी रोखठोक बोलावं आणि बबल्याच्या डोक्यातलं हे फॅड काढावं. पण बबलू क्षणभरही क्षितीला एकटं सोडायचा नाही. न जाणो एखादा नवीन अनुभव आला आणि तो शेअर करायचा राहून गेला तर प्रेग्नन्सी इज अ जॉईंट व्हेंचर म्हणण्याला अर्थच काय उरला. पूर्वी बबल्या घरातली खूप कामं करायचा. माळे आवरणं, पाण्याच्या टाक्या धुणं, पंखे साफ करणं, रद्दी विकणं. पण आता नावच घ्यायला नको. त्याचा तो अवतार, त्याचं ते वागणं, चालणं सगळं बघून मंदाताईंना त्याला कुठलंही काम सांगायची हिंमत व्हायची नाही. पण एक काम मात्र तो अगदी नियमितपणे करायचा. ते म्हणजे 15-20 दिवसातनं एकदा मंदाताईंना डॉक्टरकडे घेऊन जायचा आणि त्यांचं बीपी चेक करून आणायचं. एकदा दोघं जण गाडीत बसले आणि डॉक्टरांकडे जायला निघाले. बबल्यानी ओम जय जगदीश हरे किंवा रामा रघुनंदना अशी भक्ती संगीताची कॅसेट लावली. पूर्वी निकम्मा किया इस दिल ने अशी गाणी ऐकणारा बबल्या आता भक्ती संगीत का ऐकतोय म्हणून मंदाताईंनी त्याला विचारल्याबरोबर तो म्हणाला, अगं आजी, आता फक्त संस्कार, आता फक्त बाळाचा विचार. चांगलं बोलायचं, चांगलं बघायचं, चांगलं ऐकायचं. बघता बघता क्षितीचे 7 महिने होत आले. आता रीतीप्रमाणे तिने डोहाळ जेवणाला घरी जावं माहेरी आणि सगळं आटपून आपल्या सासरी परत यावं असा तिच्या माहेरच्याचा विचार होता. मंदाताईंनाही तेच योग्य वाटत होतं. पण बबल्याने साफ नकार दिला. आत्ता कुठे त्याचं बाळ क्षितीच्या पोटात हलाय डुलायला लागलं होतं, ढुशा मारायला लागलं होतं. तो एक्सपिरियन्स शेअर करायचा सोडून तिला एकटंच का पाठवायचं माहेरी. त्यांनी स्पष्ट सांगितलं, आपण सगळे डोहाळ जेवणाला जाऊ आणि डोहाळ जेवण झालं की आपण आपल्या घरी परत येऊ. मंदाताईंना वेगळीच भीती वाटत होती. डोहाळ जेवणासाठी एकच खुर्ची सजवतील, एकच फुलांचा सेट राहील आणि एकच चांदीचं ताट. हा बबल्यात जाऊन बसला त्या सजवलेल्या खुर्चीवर तर एक्सपिरियन्स शेअर करण्यासाठी. प्रेग्नन्सी इज अ जॉईंट व्हेंचर ना. किंवा हा म्हणाला, मी बसतो, तू माझ्या मांडीवर बस, तर सगळ्या बायका केवढ्या असतील. पण बबलूनी तसं काही केलं नाही. तो क्षितीच्या शेजारी बसला आणि त्याची अखंड कॉमेंट्री सुरू होती. बाळा, हे जे चाललंय ना त्याला डोहाळ जेवण म्हणतात. आम्ही तुला या जगात आणतोय ना म्हणून आमचं कौतुक चाललंय, मम्मी डॅडीचं. कळतंय ना तुला? ही जी भरतायत ना ही ओटी. ओटी म्हणजे ऑपरेशन थिएटर नाही, हा ती असते आपल्यात.
अशी त्याची अखंड कॉमेंट्री सुरू होती. डोहाळजेवण संपलं आणि सगळे आपल्या घरी परत गेले. बघता बघता क्षितीचे दिवस भरले आणि तिला कळा सुरू झाल्या. ती अस्वस्थपणे फेऱ्या मारू लागली. तसा हाही तिच्या मागे मागे फिरू लागला. आपण दोघं दीर्घ श्वास घेऊ, आपण दोघं शक्य तेवढं रिलॅक्स राहू असं तिच्या मागे मागे बोलत होता. क्षितीने हॉस्पिटलला जायला स्वतःची बॅग भरली तशी यांनी भरली. सगळेजण हॉस्पिटलला पोहोचले आणि यथायोग्य वेळी क्षितीचं बाळ या जगात प्रवेश करत झालं. येस, वी हॅव मेड इट, वी हॅव सक्सिडेड इन अवर जॉईंट व्हेंचर. बबल्या जोरात म्हणाला. तशी क्षिती त्याच्या अंगावर खेकसली. हळू रे, किती मोठ्याने बोलतोयस तू? केवढा? माझं बाळ केवढं? माझ्या बाळाला त्रास होईल असं काही वागलास तर खबरदार, मी बिलकुल सहन करणार नाही. क्षिती क्षणात फितूर झाली. आता ती आणि तिचं बाळ, बबलू म्हणजे अडगळ, दोन शब्दही बबल्याशी बोलायला ती तयार नव्हती. 2-3 दिवस अशी हडत हुडत सहन केली आणि मग मात्र बबल्या कमालीचा संतापला. आजोबांना जाऊन म्हणाले, बघताय तुम्ही, बघताय का कशी वागतेय ती माझ्याशी? 2 शब्द बोलायला तयार नाही, सारखं आपलं बाळाचं पुराण. 9 महिने हिची प्रत्येक गोष्ट वाटून घेतली मी, अटमोस्ट शेअरिंग केलं आणि ही बघा कशी वागते. आजोबा त्याची समजूत घालत म्हणाले, अरे सगळ्या गोष्टी शेअर करता येत नाही, फक्त फील केल्या तरी पुरे झालं. तिला खूप त्रास होत असेल हे समजून तिच्या डोक्यावरून हात फिरवला, हातात हात घेतला तरी बस झालं. तिला उलट्या म्हणून मला उलट्या, तिला कळा म्हणून मला कळा, असं करायची काही गरज नाही. ते ऐकून बबल्या आणखीनच चिडला. काही सांगू नका मला, 9 महिने धड झोप झाली नाहीये माझी. पालथं झोपू नका, जाड उशी घेऊ नका, ड्रिंक्स, स्मोकिंग सगळं सोडलं हिच्यासाठी. व्हॉट रबिश. आता वर जातो, 2 पेग मारतो आणि हॉस्पिटलकडे फिरकतच नाही 2 दिवस. माझी वाट बघत बसेल तेव्हा तिला माझं महत्व कळेल. असं म्हणून दाण दाण पावलं टाकत बबल्या वरच्या मजल्यावर निघून गेला. आपला नातू नॉर्मल नवरा झाला हे बघून अप्पासाहेबांना अत्यानंद झाला. माझ्या या कार्यक्रमाबद्दल तुम्हाला सांगायचं म्हणजे मंगला गोडबोले, वसंत मिरासदारांनी लिहिलेल्या कथा होत्या. कथाच इतक्या चांगल्या असतात की त्यात आपण रंगून जातो. माझा याच्यातला हा पार्ट असा आहे की मी यांना एडिट करून तुमच्यापर्यंत पोहोचवते, कारण या कथा खूप मोठ्या असतात. 25-30 पानाची एक कथा असते. स्वतः वाचणं वेगळं आणि एवढी कथा जर मी अर्धा तास तुम्हाला ऐकवली तर ती कदाचित कंटाळवाणी होऊ शकते. आणि आता 2020चा जमाना आहे, तेव्हा शॉर्ट बट स्वीट असं लोकांना आवडतं, म्हणून मी 12-13 मिनिटाच्या वर कथा करायची नाही असं ठरवून त्याला एडिट करते. खूप त्याच्यातले पात्र काही कमी करते, शेवट बदलते, सुरुवात बदलते आणि अशी कॉम्पॅक्ट कथा तुमच्या पुढे सादर करते. ती पाठ करून मला सादर करावी लागते, कारण वाचायचं नाही असं मी स्वतःला सांगितलंय मराठी कथाकथनात. हिंदी कथाकथन करताना ती माझी भाषा नाही, त्यामुळे मला तेवढा कॉन्फिडन्स नाही तर मी त्याचं अभिवाचन करते. पण मराठी कथांबद्दल सांगायचं तर मंगला गोडबोले मला अतिशय आवडतात. म्हणजे माझा मुलगा कुठे भाजी वगैरे आणायला मी त्याला पाठवलं होतं, तर कोथिंबिरीची जुडी त्या कागदात बांधून आली आणि मला म्हणाला, आई याच्यावर काहीतरी मंगला असं लिहिलेलं दिसतंय, तुला कामात येत आहे का बघ. इथपर्यंत मंगला गोडबोलेंचं आमच्या घरात हे आहे. तर माझा कार्यक्रम तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते. धन्यवाद. आता मी अध्यक्षांना विनंती करते की त्यांनी समारोप करावा.